आपण सुरुवात केलेली आहे रॅलीने. एकंदरीतच विधानसभेच्या निवडणुकीचा हा प्रचाराचा नारळ फुटलाय असं म्हणायचं. बघा, निवडणुका तर केव्हा लागतील हा अजून काही सांगता येत नाही, कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतो आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्येही बोलत होते की 1 नेशन 1 इलेक्शन आम्हाला आणायचं आहे, पण देशामधल्या 4 राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे 2 राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या. त्यामुळे ती एक शंका आहे. पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची, ती भयावह आहे. शाळेतल्या मुली सुरक्षित नाही. एक घटना नाही बदलापूरची, अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहेत. म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या 13 वर्षाच्या पोरीला उचलून घेऊन जाऊन नराधमांनी सोडलं नाही. असं आता कायद्याचा, पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे. आता यांना ते पण बोलायला लाज वाटतं का नाही वाटत, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. सत्ता तुमच्या हातात आहे. हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात, याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का? आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला. तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जीवे मारलं, त्याला जेल झाली. पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याचं जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम काम केलेला आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत तयारी गुजरातमध्ये आपण पाहिली. म्हणजे ह्या नराधमाला असं वाटतं की भाजप सत्तेत आहे, भाजपचं अलायन्स सत्तेत आहे, तर आम्हाला सगळी मोकळीक आहे. अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे. आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात. आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. आज त्यांची कोणाची तरी मुलीचं झालं, उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल. आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. आताच आपण त्यांना नतमस्तक झालो. इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे. या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना, इथं शेतकरी सुखी आहे, ना छोटा व्यापारी सुखी आहे, ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुली त्यांना हाताला काम नाही, असा बेरोजगाराचा महाराष्ट्र हा निर्माण झाला. राज्याचा सरकारचं एकमेव काम असं आहे की जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे. आणि 3 तोंडाचं हे सरकार आहे, लूटमारमध्ये लागलेलं आहे, लुटोबाटोमध्ये लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि हे सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटतं, पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे. मी सुरुवातीपासून ताई सांगत होतो की महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे आणि या महाभारताचं चित्र आपण पाहतो आहे की फडणवीस स्वतः आता त्यांनी हातवरतं केलेले आहे. याचाच अर्थ काही ना काही गडबड खूप मोठी महायुतीमध्ये आहे आणि थोड्या दिवसात पुढच्या महिन्यात काही ना काही या महायुतीमध्ये फार मोठं गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय. पक्षांतर विरोधी कायद्याचं जे शेड्यूल 10 प्रमाणे जी कारवाई मान्य सुप्रीम कोर्टात चाललेली आहे त्याच्यामध्ये फार काही अपेक्षित आम्हा सगळ्यांना आहे. जळगावमध्ये त्या जिल्ह्यातली लोक तीर्थयात्रे करण्यासाठी गेलेले होते. नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगावमध्ये आलेली आहे. अगर थोड्या भावना आणि थोडंसंही माणुसकी असती तर आज नरेंद्र मोदी आणि भाजपने तो कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहेत. म्हणजे संवेदनशील मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला तो आज आपण महाराष्ट्रात पाहतोय. असो त्यांनी काय त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, कारण की अखेरी हा तर जनतेच्या पैशाने कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम आहे. म्हणजे याचा अर्थ जनतेच्या पैशाने आहे. इकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि त्यांच्याच पैशावर हे कार्यक्रम घेऊन मीठ चोरतात आहे का, असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे.
महाविकास आघाडीच हा चेहरा राहणार आहे आणि ते आमच्या MVAच्या मीटिंगमध्ये पण आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हा महाविकास आघाडी चा धर्म म्हणजे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.